आपल्या परिसरातील राजकीय, क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान। मोठे यश मिळवायचे असेल तर स्वप्ने मोठी बघा आणि या प्रवासामध्ये गरज असते योग्य मार्गदर्शनाची। आपल्या पाल्याच्या JEE, नीट, MHT, CETच्या उत्तम तयारीसाठी योग्य दिशा मिळते ती फक्त कुंडल रोड येथील आदर्श शैक्षणिक संकुल मधल्या अपेक्स अकॅडमी येथेच। येथे कोट्याचे अनुभवी प्राध्यापक, शांत, सुरक्षित, निसर्गरम्य कॅम्पस, मुला मुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेल व मेस, डिजिटल क्लासरूम, प्रत्येक गावातून बस सुविधा आहे आणि विशेष म्हणजे दिनांक 5 एप्रिल ते 15 एप्रिल 2026 पर्यंत ऍडमिशन घेतल्यास फी मध्ये 50% सूट। म्हणूनच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा। साखर कारखान्याच्या ऊसाची FRP न दिल्यामुळे नियमित कर्जफेड करणारे शेतकरी दुहेरी अडचणीत आले आहेत। सांगली जिल्ह्यातील बहुतांश साखर कारखानदारांनी जानेवारीच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून गळपासाठी आलेल्या ऊसाची FRP अद्यापही शेतकऱ्यांना दिलेली नाही। साखर कारखाने बंद होऊन 2 महिन्यांपेक्षा अधिक कालावधी होऊनही शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळाले नाहीत। नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांची त्यामुळे अडचण झाली आहे। 31 मार्च संपून गेल्यामुळे हे शेतकरी थकबाकीदार ठरतात। हे नियमित कर्जफेड करणारे शेतकरी असल्यामुळे सरकारची कर्जमाफी त्यांना मिळत नाही। 31 मार्चला कर्ज न भरल्यामुळे हे थकीत कर्जदार ठरतात। थकीत कर्जदार शेतकऱ्यांना त्यांच्या कर्जावर आता दंड व्याजाची भुर्दड सोसावी लागते आहे। एका बाजूला या शेतकऱ्यांचे ऊसाचे हक्काचे बिल साखर कारखान्यांनी दिलेले नाही, दुसऱ्या बाजूला बँका मात्र शेतकऱ्याला दोषी ठरवून दंड व्याजाचा भुर्दड त्यांच्याकडून जबरदस्तीने वसूल करणार। हा कसला न्याय? यामध्ये शेतकऱ्यांना सोसावे लागणारे दंड, व्याज त्या साखर कारखान्याकडूनच वसूल करून घेतले पाहिजे। हा भुर्दड कसल्याही परिस्थितीत शेतकऱ्यांवर बसू नये। ॲडव्होकेट सुभाष पाटील, शेतकरी कामगार पक्ष मध्यवर्ती कमिटी, प्रतिनिधी कृती गायकवाड, नाईक नवरी। अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।